छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या उत्सवात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे फोटो याचे बॅनर झळकलेले आहेत। क्रांती चौकात चाहत्यानं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो बॅनरच्या स्वरूपात झळकावलाय। तर गँगस्टर बिश्नोईचे फोटो झळकल्यामुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे। बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार, बाबा सिद्दीकींच्या हत्येत सहभागाचा आरोप आहे। तर बिश्नोई गँग संभाजीनगरमध्ये हातपाय पसरत असल्याचा अंदाज आता या फोटोमुळे वर्तवला जातोय। संभाजीनगर पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष असेल। प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुमित, खरं तर अतिशय गंभीर बाब आहे। लॉरेन्स बिश्नोई सारखा गुन्हेगार, त्याचा फोटो झळकतोय संभाजीनगरमध्ये, आणि तोही कोणत्या मिरवणुकीत? तर शिवजयंतीच्या मिरवणुकीत। पोलीस आता नेमकी काय कारवाई करतायत? नक्कीच शहरातून काल बुधवारी शिवजयंतीनिमित्त अनेक मिरवणुका काढण्यात आल्या आणि यात काही अतिउत्साही तरुणांनी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सोबत त्याचे फरक वगैरे झळकवले आणि त्यावर रक्षिता अशा प्रकारचा मजकूर देखील लिहिण्यात आलेला होता। अशाच प्रकारचे बॅनर अहिल्यानगरमध्ये देखील झळकवण्यात आल्याची माहिती सध्या आपल्याला मिळत आहे आणि जवळपास नवीन चर्चांना आता या गोष्टीमुळे उधाण आलेलं आहे। बरं, पोलिसांमध्ये या संदर्भातली काही तक्रार दाखल करण्यात आली का? पोलिसांकडून काही कारवाई केली जाते का? त्या संदर्भातला काही तपशील? आणि अद्याप तरी पोलिसांकडे या संदर्भात कुठली तक्रार दाखल नाहीये। मिळालेल्या फोटोच्या आधारे आता पोलीस तो फोटो झळकवणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहे आणि त्या संदर्भात कठोर कारवाई संभाजीनगर पोलीस करतील, लवकरच करतील। बरं, या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की संभाजीनगरमध्ये लॉरेन्सचा फोटो झळकतोय, त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये लॉरेन्स बिश्नोईची टोळी हातपाय पसरते का, असा प्रश्न निर्माण होतोय। अशा प्रकारे एका गँगस्टरचा, कुख्यात गँगस्टरचा फोटो, ते पण शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर झळकतोय म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि शहरामध्ये घुसखोरी गँगस्टर टोळी करते का, अशा प्रकारचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। कारण हे असंवेदनशील शहर आहे, या ठिकाणी अनेक घडामोडी घडतात आणि त्या पार्श्वभूमीवर गँगस्टर बिश्नोई गँग जर शहरात घुसखोरी करत असेल तर मोठ्या प्रमाणात नाही, अगदी खरं आहे सुमित, तुम्ही जो मुद्दा मांडलात की संभाजीनगर हे शहर किंवा संभाजीनगर हा जिल्हा मुळात अतिसंवेदनशील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, मानला जातो, आणि त्या शहरामध्ये जर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकत असतील तर मग ही महत्त्वाची बाब आहे। तरुणाई नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे? संभाजीनगरची तरुणाई जर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो हातामध्ये घेऊन त्यांना अभिमान वाटत असेल तर मग तरुणाई नेमक्या कोणत्या दिशेने चालली अशी सुद्धा चर्चा सुरू झाली असेल। नक्कीच अशा प्रकारे जर गँगस्टरचे फोटो झळकत असतील, तरुणी गुन्हेगारीच्या दिशेने चालली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। पोलिसांनी वेळीच त्या गोष्टीला आळा घालण्याची गरज आहे, अन्यथा संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात या गोष्टीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, खरं सुमित, पोलीस आता काय भूमिका घेत आहेत ते बघणं महत्त्वाचं असेल। तुम्ही जोडलेलेच राहा। मात्र आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय, संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये चक्क लॉरेन्स बिश्नोई जो गँगस्टर आहे, कुख्यात गँगस्टर आहे, जो पोलिसांच्या ताब्यात आहे, अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये ज्याचं नाव आलेलं आहे, ज्याला आरोपी करण्यात आलेला आहे, ज्याच्या गँगचं नाव आलेलं आहे, त्याचा फोटो हा शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। तरुणाच्या हातामध्ये त्याचा फोटो असलेलं बॅनर पाहायला मिळालं आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ माजली। खरं तर या फोटोमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आपली तरुणाई नेमकी कोणत्या मार्गावर जाते, आपली तरुणाई नेमकी कोणाला रोल मॉडेल मानते, हा प्रश्न निर्माण होतोय। संभाजीनगरमध्ये लॉरेन्स बिश्नोईची गँग आता आपली पाळमुळे पसरते का, हा प्रश्न निर्माण होतोय। संभाजीनगर सारख्या अतिसंवेदनशील शहरामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा शिरकाव झालाय का, हा प्रश्न निर्माण होतोय। पोलीस आता नेमकी काय कारवाई करणार, हा प्रश्न निर्माण होतोय। असे अनेक प्रश्न या एका फोटोमुळे निर्माण होत आहेत आणि हा फोटो नेमका कसला आहे तर शिवजयंतीच्या दिवशी, शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये तरुणांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो हातात घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले, तो हा फोटो।